वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. ओके, तर प्रॅक्टिकलमध्ये पहा की आपण पाहत होतो हिस्टॉलॉजिकल स्लाइड्स आपण बघितलेल्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे द स्पर्म काउंट. ओके, द स्पर्म इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, कारण जो काही देर इज द वन टाईप ऑफ मेल गॅमेट. ओके, ह्युमन बिईंगमध्ये जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये दोन टाईपचे गॅमेट्स असतील. मेलमध्ये जे तयार होणार आहे ते म्हणजे स्पाम, आणि फिमेलमध्ये जे गॅमेट तयार होतं ते म्हणजे इट इज द एग. ओके, त्या दोघांचं फ्युजन होतं, तिथं फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो, आणि त्या झायगोटची डेव्हलपमेंट ही एम्ब्रिओमध्ये म्हणजे न्यू बेबी त्याच्यामध्ये तयार होतं. ओके, आता जे काही स्पर्म्स आहेत दीज आर प्रोड्यूस इन टेस्टीजमध्ये, म्हणजे जे ह्युमनच्या टेस्टीज आहे तिथं तयार केलं जातं. आणि फॉर दी प्रेग्नन्सी किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही कन्सिव्हेशन आपण म्हणतो ते कन्सिव्ह होण्यासाठी किंवा प्रेग्नन्सीसाठी जे काही स्पर्म सॅम्पल असेल त्या स्पर्म सॅम्पलमध्ये मिनिमम 4 to 5 मिलियन स्पर्म ह्या एका इजॅक्युलेशनमध्ये किंवा त्याचा जो नंबर आहे पर mlचा तो तेवढा असायला पाहिजे. ओके, कारण देर इज द हाय चान्सेस ऑफ द स्पर्म डेथ इन द फिमेल वजायना, कारण फिमेल वजायना हे ॲसिडिक असल्यामुळं ओके तिथलं एन्व्हायरमेंट, त्यामध्ये भरपूर जे स्पर्म्स आहेत ते काय होतात, डेड होतात काही, त्यानंतर त्यांच्यामध्ये काहींच्यामध्ये मोटिलिटी नसते. त्यामुळं स्पर्म काउंट जो आहे फॉर दी कन्सिविंग इट इज रिक्वायर द हाय इन नंबर. ओके, तर जे स्पर्म काउंट आहे ते स्पर्म काउंट नेमकं कसं केलं जातं, स्पर्म हे कसे काउंट केले जातात ते आपल्याला आज याच्यामध्ये बघायचं आहे. हे ॲक्च्युली प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं होतं. ओके, तर पहा की त्याच्यामध्ये कसं स्पर्म काउंट हे केलं जातं. स्पर्म काउंट करण्याची जी सिम्पल मेथड आहे ती म्हणजे इट इज हिमोसायटोमीटर मेथड. आता हिमोसायटोमीटर मेथड म्हणजे काय की एक त्याच्यामध्ये एक अशी स्लाईड असते. ओके, एक त्याला न्यूबर चेंबर म्हटलं जातं, अशी ही स्लाईड, ह्या स्लाईडला हिमोसायटोमीटर म्हटलं जातं. ओके, हिमो मीन्स ब्लड, ओके, आणि सायटो मीन्स सेल, म्हणजे ब्लड सेल्स काउंट करणारा हे हिमोसायटोमीटर आहे किंवा त्याला न्यूबर चेंबर आहे. आता ह्याच्यामध्ये पहा की ही थोडीशी वेगळ्या टाईपची सेल आहे, तर ह्याच्यामध्ये स्लाईड आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की इथे तुम्ही बघाल की इथं मध्ये काहीतरी खोबण आहे. ओके, इथे मध्ये एक पट्टा आहे आणि साईडला 2 बघितले तर इथे 2 ग्रूव्ह दिसतात. ओके, आता नेमकं ह्याच्यामध्ये काय असतं तर असं स्केलिंग असतं, मायक्रोस्कोपिक स्केलिंग आहे. आपल्याला डोळ्यांनी नाही दिसत, ते मायक्रोस्कोपिक स्केलिंग आहे. मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर हा जो एरिया असणार आहे इथे आणि इथे, या एरियामध्ये आपल्याला असं मायक्रोस्कोप खाली स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे प्रत्येक सेल जी आहे, आता याच्यामध्ये पहा की याच्या पूर्ण ह्या स्क्वेअरमध्ये जर आपण बघितलं, स्क्वेअरचं जो व्हॅल्यूम असतो तो म्हणजे 1/1 म्हणजे 1 mm बाय 1 mm असतात आहे. ओके, त्यामुळे त्याचा व्हॅल्यूम 1 mm³ होतो. ओके, तिन्ही साईडनं जर आपण बघितलं तर म्हणजे हे 1 mm, हे 1 mm, हे 1 mm, हे 1 mm. ओके, त्याच्या आतमध्ये भरपूर असे कॉलम्स आहेत. ओके, आता जे लार्ज मोठे जर आपण त्याच्यामध्ये कॉलम जर बघितले 1 2 3 आणि 4, प्रत्येकामध्ये 1 2 3 4 म्हणजे 4 इथले 4 इथले 4 असे 4 4 4 आणि 16 म्हणजे इथे 16 कॉलम्स आहेत. ओके, स्क्वेअर्स आहेत, इथे 16 स्क्वेअर्स आहेत, इथे 16 स्क्वेअर्स आहेत, इथे 16 स्क्वेअर्स आहेत, म्हणजे टोटल जर आपण बघितले तर 64 स्क्वेअर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, तर इथे स्पर्म काउंट करत असताना काय केलं जातं की जे काही स्पर्म सॅम्पल आहे ते स्पर्म सॅम्पल ह्याच्यावरती लोड केलं जातं. लोड केल्यानंतर जे स्पर्म्स आहेत ते ह्याच्यावरती येतील आणि प्रत्येक स्क्वेअरमध्ये, म्हणजे हे 64 जे स्क्वेअर आहेत त्या प्रत्येक स्क्वेअरमध्ये जेवढे काही स्पर्म सेल आलेले आहेत ते स्पर्म सेल त्याच्यामध्ये काउंट केलं जातं. ओके, आता इथे 2 कवर स्लिप त्याच्याबरोबर असतात पहा, त्या कवर स्लिप काय याच्यावरती ठेवलं जातं. ओके, याबरोबर हा जो रिजन आहे या रिजनवरती ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये सॅम्पल ॲड केलं जातं की वरून जो काही मायक्रोस्कोप असणार आहे त्या मायक्रोस्कोपला ते लागू नये म्हणून त्याच्यामध्ये हे स्लाइड्स वापरली जाते. आता याच्यामध्ये पहा की ज्यावेळी आपण याच्यामध्ये सॅम्पल अप्लाय करतो, सॅम्पल अप्लाय केल्यानंतर असे स्पर्म असणार आहे, ते स्पर्म हे कुठेही अटॅच होतील. आता त्यामध्ये कुठले सिलेक्ट करायचे, आता याच्यामध्ये पहा अशा लाईन्स आपल्याला दिसतात, प्रत्येक एक जर मोठा, फॉर एक्झाम्पल आता इथे पहा हा एक स्क्वेअर आहे, कॉर्नरचे स्क्वेअर घेतले आणि हा मिडल स्क्वेअर आहे. ओके,
सेल्स मोजल्या जातात त्या फक्त कॉर्नरच्या स्क्वेअरच्या, म्हणजे कॉर्नरच्या ज्या मोठ्या स्क्वेअर्स आहेत ते त्याच्या सेल्स याच्यामध्ये मोजल्या जातात. आता इथे पहा की जे सेल्स टचिंग टू द टॉप रुलिंग, म्हणजे जी वरची जी रेष असणार आहे, म्हणजे इथे पहा आता ही रेष आहे, ह्या वरच्या रेषेला अटॅच असणार, लाईनला अटॅच असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्स ह्या इन केल्या जातात, म्हणजे काउंटिंगमध्ये धरायच्या. पण सेल टचिंग इन लेफ्ट और बॉटम रुलिंग, म्हणजे लेफ्ट साईडला आणि बॉटमला, ओके, जर बॉटमला अटॅच असतील तर त्या आउट केल्या जातात, म्हणजे त्या काउंटिंगमध्ये धरायच्या नाही. ओके, तर अशा पद्धतीनं मायक्रोस्कोप खाली बघून त्या प्रत्येक 64 स्क्वेअरमध्ये किती स्पर्म्स आहेत किंवा किती सेल्स आहेत त्या पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि टोटल 1 ml जर सॅम्पल असेल तर त्या 1 ml सॅम्पलमध्ये किती आपल्याला त्याच्यामध्ये सेल्स दिसतात ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काढून काढलं जातं. ते कसं केलं जातं ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. आता हे पहा, हे निबर चेंबर आहे, इथे आपल्याला थोड्याशा रेषा दिसतात पाहावरून जर आपण बघितलं तर त्या रेषा म्हणजे काय, हा याच्यामध्ये पूर्ण असे लायनिंग, म्हणजे हिमोसायटोमीटरचं हे लायनिंग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. ओके ओके, तर स्पर्म काउंटिंग बाय यूजिंग द हिमोसायटोमीटर मेथडनी आपण त्याच्यामध्ये काउंट करणार आहोत. पण ते काउंट करत असताना त्याच्यामध्ये ही इझी मेथड आहे, सोपी मेथड आहे सगळ्यात. ओके, आता हे काउंट करण्यासाठी देर इज रिक्वायर द वन सॅम्पल, एक त्याच्यामध्ये डायल्युटिंग सोल्युशन लागतं. ते डायल्युटिंग सोल्युशन म्हणजे स्पर्मॅटोझोआ डायल्युटिंग फ्लुइड. ओके, हे कुठल्याही मार्केटमध्ये किंवा आपण जर याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठल्याही मेडिकलमध्ये जर आपण बघितलं तर त्या मेडिकलमध्ये आपल्याला ते सॅम्पल मिळतं. ओके, स्पर्मॅटोझोआ डायल्युटिंग फ्लुइड म्हणून म्हटलं जातं त्याला. ते फ्लुइड हे एक लागणार आहे आणि बाकी हिमोसायटोमीटर आणि मायक्रोस्कोप, बाकी त्याच्यामध्ये काहीही आपल्याला लागत नाही काउंट करण्यासाठी. आता याच्यामध्ये पहा की कसं काउंट केलं जातं. ओके, फॉर काउंटिंग द स्पर्मॅटोझोआ बाय हिमोसायटोमीटर मेथड त्याच्यावरती लिहिलेलं आहे, म्हणजे हिमोसायटोमीटर मेथडनी जर काउंट करायचे असतील तर त्यावेळी. त्यानंतर आता इथे पहा की एक मायक्रोपिपेट आहे, आपल्याला मायक्रोपिपेट लागते अशी, कारण की जेवढं जे काही सॅम्पल आपल्याला लागणार आहे ते व्हेरी मायन्यूट आहे, कमी सॅम्पल त्याच्यामध्ये लागतं, त्यामुळं किंवा ते फ्लुइड जे आहे ते फ्लुइड हे कमी क्वांटिटीमध्ये घ्यावं लागतं, त्यामुळं त्या मायक्रोपिपेट त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. आता त्या आता इथे 1 ml स्पर्म सॅम्पल आहे आणि त्या स्पर्म सॅम्पलमध्ये 1 ml, म्हणजे जेवढं ते स्पर्म सॅम्पल असेल जेवढ्या अमाऊंटमध्ये तेवढ्याच अमाऊंटमध्ये स्पर्मॅटोझोआ डायल्युटिंग फ्लुइड घेतलं जातं, म्हणजे 1:1 रेशोमध्ये. ओके, तर पहा त्यामधलं 1 ml काय केलं, स्पर्मॅटोझोआ डायल्युटिंग सोल्युशन घेतलं तर त्याच्यामध्ये ॲड केलं, दॅट इज द 1 ml. ओके, आपण त्याच्यामध्ये एक सेपरेट ट्यूब घेऊया आणि त्या एक सेपरेट ट्यूबमध्ये 1 ml त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर 20 ml, फक्त 20 ml, ओके, जास्त नाही तर 20 ml जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण त्याच्यामध्ये ॲड करूया की जेणेकरून ते खूप हायली डायल्यूट होईल. आता ते डायल्यूशन हे 200 टाईम बऱ्यापैकी केलं जातं, म्हणजे हे फ्लुइड 200 टाईम, त्यानंतर हे 1 पार्ट असा ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये डायल्यूशन केलं जातं. ते सॅम्पल घेतलं, ते त्या ट्यूबमध्ये म्हणजे डायल्युटिंग फ्लुइडमध्ये मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर तर त्याचे जे टोपण वगैरे आहे ते व्यवस्थितपणे लावून घ्यायचे की जेणेकरून त्याच्या आतमध्ये काही पडायला नको. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये पहा जे डायल्यूट केलेलं जे सॅम्पल आहे ते डायल्यूट केलेलं सॅम्पल ते आपल्याला एक 100 ml, म्हणजे थोडंसं सॅम्पल त्याच्यामध्ये घ्यायचं आहे, खूप नाही, ते मिक्स करायचं व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर थोडंसं सॅम्पल पहा इथे ओके. तर हिमोसायटोमीटर आहे इथे, तर त्या हिमोसायटोमीटरला काय करायचं, कवर स्लिप पहिल्यांदा ठेवायची. ओके, जी कवर स्लिप आपली असणार आहे एकदम अशी ट्रान्सपरंट पाहिजे, अशी ट्रान्सपरंट कवर स्लिप, अशी क्लिअर कवर स्लिप पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये काउंटिंग हे व्यवस्थित येईल, ते त्याच्यावरती ठेवलं जातं. हे ठेवल्यानंतर ओके, जे सॅम्पल आहे ते सॅम्पल थोडंसं मिक्स केलेलं आहे पहा, ते मिक्स केलं, मिक्स करून थोडंसं म्हणजे 20 ml सॅम्पल जे आहे ते आपण
त्या कवर स्लिपच्या खाली बरोबर पहा, कवर स्लिपच्या खाली हळूच त्याच्यामध्ये लोड करायचा आहे. लोड केल्यानंतर ते पसरतं, तुम्ही बघितलेलं असेल, त्याच्यामध्ये असं स्प्रेड होतं पहा. ओके, आणखीन लागलं तर थोडंसं सॅम्पल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. ओके, आणि तिची ही आता ही तयार दोन्ही साईडला, म्हणजे ह्या साईडला पण ह्या साईडला पण, म्हणजे काउंटिंग करायला आपल्याला सोपं जाईल. दोन्ही साईडला पण त्याच्यामध्ये रेषा असतात, एका साईडला तरी केलं तरीही चालतं त्याच्यामध्ये. ओके, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ॲड केलं. ॲड केल्यानंतर आता हे आहे ते मायक्रोस्कोपला. ओके, मायक्रोस्कोप खाली लावायचा आहे. ओके, मायक्रोस्कोपला लावत असताना पहिल्यांदा 10x लावा. ओके, 10x लावल्यामुळं काय होईल, आपल्याला तो जो रिजन आहे किंवा तिथे दिसणाऱ्या रेषा आहेत त्या रेषा व्यवस्थित हे करायला पाहिजे. ओके, आता इथे पहा, मायक्रोस्कोपला व्यवस्थित फोकस केलं. फोकस केल्यानंतर आपल्याला इथे लाईन्स दिसायला लागल्या. ओके, एक त्यातला कॉर्नर सिलेक्ट करायचा आहे. ओके, एका कॉर्नरचा कॉलम म्हणजे मोठा जो स्क्वेअर होता तो स्क्वेअर त्याच्यामध्ये सिलेक्ट केला. ओके, फॉर एक्झाम्पल आपण हा स्क्वेअर मोठा सिलेक्ट केला. ओके, हा दिसतोय, हा एक स्क्वेअर म्हणजे 16चा. ओके, इथून असा याच्यामध्ये सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आता इथे पहा, आपण त्याच्यामध्ये ओके, हां, त्यानंतर आपण 10 नंतर 40ला लावायचं. म्हणजे एकदा लोकेट झाले की आपण 40ला लावलं. 40ला लावल्यानंतर त्याच्यामध्ये पहा की आता आपल्याला व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सेल्स दिसतील आणि रेषाही व्यवस्थित दिसतील. आता इथे पहा, हे स्पम्स आहेत, दिसतात स्पम, ह्याचं हेड आहे, त्यानंतर मिडल पीस दिसतो, त्यानंतर टेल आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ओके, हां, आता इथे पहा, हे स्पम्स आपल्याला दिसतं आहे तिथे. ओके, काही स्पम अजून थोडे मोटाईल पण दिसत आहेत. ओके, त्यानंतर आता हे कॉलम्स आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे. ओके, त्या कॉलमचं लोकेशन हे लोकेट करायचं कुठे असेल तो. ओके, आणि त्यामध्ये काउंट करायचं आहे. ओके, हे एंडिंगला आलं. एकच मिनटं, त्याच्यामध्ये लावूया आपण. ओके, आता ह्याच्या खाली असणार आहेत बहुतेक कॉलम. ओके, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जे स्पम दिसतात त्या स्पमनुसार त्यांचं जे काही प्रत्येक स्क्वेअर जे आहे त्याच प्रत्येक स्क्वेअरमध्ये जे काही काउंटिंग असेल ते एका पेपरवरती आपल्याला लिहायचं आहे. ते पेपरवरती लिहायचं. ओके, व्यवस्थितपणे. आता इथे हे साईडचे जे 4 कॉर्नरचे कॉलम होते त्याच्यामधल्या सगळ्या सेल्स काय करायच्या, काउंट करायच्या. म्हणजे त्यात जेवढे आपल्याला स्पर्म दिसले तेवढे. जर समजा आपल्याला किती दिसले, त्या चारीमधले जर आपण बघितले तर एक टोटल आपण असं कन्सिडर करूया की फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपल्याला त्या चारीमधले मिळून एक ओके, इथले सगळे चारी मिळून आपल्याला जर समजा त्याच्यामध्ये टोटल काउंट जर आपण घेतलं 550 सेल्स स्पर्म्स आपल्याला दिसले, म्हणजे काउंट केले. ओके, तर ते मग कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तर त्याच्यामध्ये पहा 2, तर त्याला काय करायचं, 550 × 100 करायचं. म्हणजे किती येणार, 5500 येईल. ओके, 5500 त्याच्यामध्ये येणार आहे 55,000, म्हणजे 55 मिलियन स्पर्म पर ml. ओके, 55 मिलियन स्पर्म हे पर ml त्याच्यामध्ये हा काउंट असणार आहे. अशा पद्धतीनं जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म त्याच्यामध्ये काउंट केले जातात.